आज बालभारतीबद्दलचं एक डिटेल आलेला आहे की अग्रलेख जरी बघितला तुम्ही लोकसत्ताचा आणि ह्याच्यावरती जे फ्रंट पेजवर पण ते नाही सगळीकडे की अँशियनमधला जो आपला आहार होता तो पूर्णपणे वनस्पतीजन्य होता असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग ह्याचं काय फारसं हे आर्ग्युमेंट टिकत नाही तुमच्या बाकीचे सगळे सोर्सेस बघितले तर, म्हणजे लिटररी सोर्सेस बघितले किंवा इतर पुरातत्वीय सोर्सेस जरी बघितले. आता पुरातत्वीय सोर्सेस म्हणजे काय की समजा आता हाडं सापडले तुम्हाला, तर मग समजा एक वन पीस असं पूर्ण एखादा प्राणी सापडला आहे आणि त्याचे हाडं सापडले, तर त्याचं असं लक्षात येतं की ते मेलेलं आहे आणि ते पुरलेलं आहे. पण समजा जेव्हा चॉप्ड बोन सापडतात खाऊन टाकून दिलेले, तर त्याच्यावरती आघात असतात ना ते केलेले, त्यातनं लक्षात येतं की हे खाण्यासाठी वापरलेलं आहे. म्हणजे हाडावरून ठरतं की आहार आहे का तो व्यक्ती, म्हणजे कुठला प्राणी आहे तो त्याचा आहारात समावेश होता का नाही. चॉप्ड बोन हे त्यातला महत्त्वाचा एक एव्हिडन्स आहे तुमचा आर्किओलॉजिकल की तो प्राणी खाण्यात येतो होता का नाही हे समजण्यासाठी. त्यामुळं अश्वमेध यज्ञाबद्दलच्या पण डिटेल्स आज आलेल्या आहेत की ॲक्च्युली ते झाल्यानंतर तो अश्व कापलाच जायचा तुमच्या ह्याच्या वेळेस. अश्वमेध यज्ञ म्हणजे काय की एखादा राजा त्याचा घोडा सोडायचा आणि जिथं जिथं घोडा जाईल त्याच्या मागे सैन्य जायचं. ज्या राज्यात घोडा गेला तिथं त्या राजाला कंपल्शन आहे की आमचं मांडलिकत्व मान्य करायचं तुम्ही, नाहीतर मग आमच्याबरोबर लढायचं. आणि असं करत करत जेव्हा तो पूर्ण घोडा फिरून येईल सगळं जॉग्राफी जी आहे ठराविक, आणि मग तो आल्यानंतर त्या यज्ञाची सांगता व्हायची, त्याला यशोमेध यज्ञ असं म्हटलेलं आहे. असे खूपच आहे. मग तुम्ही समजा राजवाड्यांचं लिखाण वाचलं ह्या आहाराबद्दलचं जरी, तर मग हे आत्ता तुम्ही पब्लिकली बोलू पण शकणार नाही एवढं काही गोष्टी त्यामध्ये आहे. अगदी कालवड खाण्यापासूनच्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये दिसतात की यंग जे आहे ते काफ ज्याला म्हटलं जातं. तर त्यामुळं हे फारसं आर्ग्युमेंट टिकत नाही हिस्टॉरिकली जे आहे ते की प्लांट बेस्ड डाएट जे आहे ते, कारण तुमचा प्रोटीनचा सोर्स पण नाही आहे. प्लांट बेसला तुम्हाला तेवढ्या व्हरायटी पण भाज्यांची अवेलेबल नाही आहे. आणि सिक्युअर पण मुद्दा आहे ना की एक समजा प्राणी मारला तर मग तुमचं पटकन 5-6 लोकांचं कुटुंब आहे, 10 लोकांचं कुटुंब आहे, तर त्याचं आहाराची एकूण जी मात्रा लागते, क्वांटिटी लागते, ती पण त्या ठिकाणी होते. म्हणजे अगदी ह्याच्यापासून जर बघितलं म्हणजे यज्ञातले बळी कुठले कुठले दिले ते बघितलं, त्यात नाही लक्षात. म्हणजे बुद्धिझम जैनिझमचं राईटचं कारण एकच आहे किंवा तिथल्याला काही इथल्या ट्रेडर लोकांनी पाठिंबा देण्यामागचं कारण पण ते एकच आहे की खूप पशुहत्या खूप होते यज्ञात, आणि मग त्यामुळं तो इकॉनॉमिक प्रॉब्लेम झाला एका पॉईंटला पशुहत्या होणं जे आहे ते. आणि मग त्यामुळं दोन्ही धर्मामध्ये आपल्याला अहिंसा ही महत्त्वाचं तत्त्व असलेलं दिसतं. त्यामुळं खाद्यपदार्थ आणि इतिहास असा पण एक इंटरेस्टिंग आपल्याला त्याचा ॲस्पेक्ट बघायला मिळतो. आणि आत्ता जे सगळं चाललेलं आहे ते हिंदू धर्मातली वैष्णव परंपरेचं गुजराती मारवाडी आणि राजस्थानी हे व्हर्जन थोड्या प्रमाणात, गुजराती मारवाडी जास्त, म्हणजे शाकाहाराचा जो काही दबाव आहे सगळीकडं, तर त्याचं लॉजिक तेच आहे की ते गुजराती मारवाडी वैष्णव हिंदू परंपरेतनं आणि त्याला थोडासा जैन टच असला त्यातनं येतं.